हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते, साडीला छान दिसेल असं ब्लाउज मस्त वेगळा पॅटर्नचा रेडी व्हावा यासाठी. त्याचबरोबर आपल्याला कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते. सो आजची जी काही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे, न्यू लुक मधली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर नुसतं डिझाईन कशी बनवायची तेच नाही तर प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग साठीच्या काही टिप्स सुद्धा सांगणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला फिनिशिंग साईड ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. एवढंच नाही तर मोठासा काठ आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. आणि जो काही आपला छोटासा काठ आहे तर तो आपण खरंच इथे कमरेच्या साईडला घेतलेला आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही बॅक पार्टची कटिंग ऑलरेडी करून घेतली. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. सो बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे त्याची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर बोटनेक ब्लाऊज मध्ये आपण नेहमी पूर्ण शोल्डर टाकत असतो, सो पूर्ण शोल्डरचा निम्म इथे 7 इंच आपण मार्किंग केली. त्यानंतर 4 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे. एवढंच नाही तर याचं जे काही म्हणजे मुंडा आहे तर तो आपल्याला इथे 7 घ्यायचा. क्रॉस मध्ये 1 इंचाला फक्त मार्किंग करायची आहे आणि बॅक साईडच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे. यानंतर आपण इथून इथे टाकत असतो छातीची घडी, म्हणजेच छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतला आहे. आणि आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. तर बघा मग मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात आधी आता गळ्याची मार्किंग करायची आहे. तर बोटनेक ब्लाऊज मध्ये आपल्याला 2 गळ्यांची मार्किंग करावी लागते, वरचा एक गळा आणि खालच्या साईडला म्हणजे मध्यभागी जो काही शेप असतो ना तर त्याचा. तर सगळ्यात आधी आता आपण मार्किंगला सुरुवात करूयात आणि त्यानंतर मग गळ्याचा आकार कसा आहे किंवा कसा द्यायचा तर हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. सो बघा मग सगळ्यात आधी आता वरच्या साईडने 3 इंचाला आपल्याला गळ्याची मार्किंग एक करून घ्यायची आहे. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आहे त्याच्या खाली आपल्याला 1 इंच डिस्टन्स ठेवायचा आहे किंवा 1.5 इंचाचा डिस्टन्सही ठेवू शकतात, बट इथे आपण 1 इंचाचा ठेवला. त्यानंतर तिथून खाली जो काही शेप आहे तर तो आपण 7 इंचाचा घेणार आहोत. ठीक आहे, आता मार्किंग नीट लक्ष द्या, कारण की रेग्युलर ब्लाऊज आणि बोटनेक ब्लाऊज मध्ये गळ्याची मार्किंग करण्यामध्ये फरक आहे. त्यानंतर गळा रुंदी आपल्याला 4 इंच घ्यायची आहे. वरच्या साईडला मार्किंग केली होती, बाकीच्या 3 खाली मार्किंग करून घ्यायची आहे. आता मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. बोटनेक ब्लाऊज जर असेल तर ह्या पद्धतीने ह्या सगळ्या मार्किंग करावे लागतात आणि त्यानंतर मग त्यामध्ये कुठला शेप वगैरे आहे तर ते पुढे आपल्याला ड्रॉ करायचं असतं. सो बघा मग इथे तुमच्या लक्षात येईल की वरच्या साईडचा गळ्याचा एक बॉक्स आणि मधला शेपचा एक बॉक्स असे टोटल 2 बॉक्स आपले इथे रेडी झाले. यानंतर आता पुढचे जे काही गळे आहेत त्याची आपण मार्किंग इथे करून घेऊयात. तर वरचा जो काही गळा आहे तर तो गोल गळा आहे, सो त्याची मार्किंग बघा ह्या पद्धतीने करून घेतली. त्यानंतर आता खालचा जो काही मधला शेप आहे तर तो थोडा वेगळा आहे. बघा 7चं निम्मची आधी आपण एक मार्किंग केलेली आहे. त्यानंतर मग इथून बघा ह्या पद्धतीचा कर्व ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि इथून सुद्धा. ठीक आहे, दोन्ही साईडनी कर्व आपण इथे ड्रॉ केलेले आहेत. आता ही जी काही मार्किंग केलेली आहे तर एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. सो मग आपण इथे कटिंग करून घेऊयात. खरं तर बोटनेक ब्लाऊजला आपल्याला कॅनव्हास पेपर यूज करावा लागतो, पण आज आपण ही डिझाईन बिना कॅनव्हास पेपर यूज करता बनवणार आहोत. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायची असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे, सो बघा मग वरचा गळा आणि मधला गळा दोन्ही आपण इथे कटिंग करून घेतलेले आहे, म्हणजेच फायनली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात.
तर सगळ्यात आधी आता इथे आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर खालच्या साईडला मध्यभागी आणि वरच्या साईडला मध्यभागी अशा 2 पिना लावून घ्यायच्या आहे. आणि आता सगळ्यात आधी आपण हा जो काही मधला शेप आहे तर हा रेडी करणार आहोत. सो त्यामुळे मग काय करायचं आहे, सगळ्यात आधी आता जो काही आतला म्हणजे सेंटरचा जो काही शेप आहे ना, तर त्याच्या कडेकडेने साधारणतः 5 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, स्टिच करताना किंवा ही टीप मारताना अजिबात मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार इथे येणार आहे. त्यामुळे ही स्टेप खरं तर खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ती प्रॉपर परफेक्ट शिलाई मारणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो बघा, मग फायनली अगदी प्रॉपर खरं तर जिथे कानेकोपरे आहेत ना, तर तिथे सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करत आपल्याला टीप इथे मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली मधल्या शेपला आपण टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून एक छोटासा कट मारायचा आणि त्यानंतर मग ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे संपूर्ण, तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा आपला अस्तर आहे ना, अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये बाकीचा पार्ट हवा आहे आपल्याला. ठीक आहे. सो बघा, मग फायनली हे सगळं आपलं इथे कटिंग झालेलं आहे आणि यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट व्यवस्थित फोल्ड करू प्रॉपर, तर त्याचा जो काही शेप आहे तर तो व्यवस्थित यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना ब्लाऊजला एक्स्ट्राचा कट जायला नको, तर याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा, मग यानंतर ह्या पद्धतीने ते आतमध्ये फोल्ड करायचं आहे. अगदी प्रॉपर व्यवस्थित गळ्याच्या साईडने सुद्धा आपल्याला सेट करून घ्यायचं आहे, कारण की मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की गळ्याच्या आकारात आपण जशी टीप मारली, कसं फोल्ड करणार, त्यानंतर आता कशी दाबटीप देणार, ते या सगळ्याच गोष्टीवर डिपेंड आहे आणि फिनिशिंग व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर बघा, मग आता इथून आपण दाबटीप द्यायला सुरुवात करूयात. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, तरच आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल. जर का अस्तरचा पार्ट्स किंवा थोडा सुद्धा जरी कपडा वरती दिसला तर मग सगळं आपलं फिनिशिंग लुक बिघडेल. सो तसं होऊ देऊ नका. सो त्यामुळे खरं तर अगदी व्यवस्थित आणि सावकाशपणे आपल्याला इथेही दाबटीप देऊन घ्यायची आहे. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर सुद्धा अगदी व्यवस्थित सेट करायचं आहे. ही दाबटीप देताना खूप काही गडबड करायची गरज नाहीये, कारण की फक्त डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं. मी नेहमी तुम्हाला सांगत असते, फिनिशिंग सुद्धा तितकीच गरजेची असते. आणि फायनली इथे तुमच्या लक्षात येईल की आपली ही म्हणजे मधला जो काही शेप आहे ना, हा अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फायनली रेडी झालेला आहे. ठीक आहे. सो यानंतर काय करायचं आहे, आता आपला कमरेचा पार्ट पण फिनिशिंग सहित रेडी नाहीये आणि वरचा गळा सुद्धा नाही. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे ना अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागणार आहे. सो त्यानंतर मग आपण गळ्याची फिनिशिंगचं बघूयात. ठीक आहे. सो सिंपल टीप मारायची आहे, जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण की जर का कुठे गोळा वगैरे झाला, तिरकं वगैरे झालं तर फिनिशिंग पूर्ण बिघडेल आणि तसं आपल्याला खरं तर इथे होऊ द्यायचं नाहीये. प्रॉपर फिनिशिंग सहित आपल्याला हे ब्लाऊज डिझाईन आजची खरं तर इथे स्टिच करायची आहे. त्यामुळे मग जेवढं शक्य आहे तेवढं काळजी घेत आपल्याला इथे हे जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो इथे तुमच्या लक्षात येईल की आपण खरंच अगदी परफेक्ट असं इथे जोडून घेतलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने स्टिच करायचं आहे. ठीक आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं संपूर्ण सगळ्या साईडचं जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. म्हणूनच मग मधला शेप रेडी झाल्यावर काय करायचं, संपूर्ण एकमेकाला जॉईन करून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा पार्ट रेडी करून घ्यायचा, म्हणजे मग आपल्याला पुढची डिझाईन वगैरे बनवणं सोपं जावं खरं तर यासाठी. ठीक आहे. आणि बघा, मग परफेक्ट असा आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. आता मधला शेप तर प्रॉपर झालेला आहे. आता आपला पुढची स्टेप आहे ती म्हणजे
कमरेला पट्टी लावायची आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा. तर कमरपट्टी आपल्याला 1 ते 1.25 इंचाची इथे कट करून घ्यायची आहे. आणि खरं तर ना मी तुम्हाला इथे सांगणारच आहे, आपण दोन्ही सोबत कट करून घेऊयात. तुम्हीही तसंच करायचं. इथे आपल्याला जॉईंट द्यावा लागला, सो मी इथे जॉईंट देऊन घेतला आणि आपली ही पट्टी इथे रेडी झालेली आहे. त्यानंतर गळ्यासाठी सुद्धा आपल्याला पट्टी लागणार आहे, पण लक्षात राहू द्या, आता कमरपट्टीसाठी आपण सरळ पट्टी काढू शकलो, पण गळ्यासाठी आपल्याला तसं करता येणार नाहीये. गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागणार आहे, म्हणजे तिरक्या कपड्यामध्ये आपल्याला इथे 1 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आहे. आणि मग मी इथे मार्किंग केलेली आहे पट्टीच्या सहाय्याने. सो एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग सुद्धा करून घेऊयात. ठीक आहे, म्हणजे रेग्युलरली आपण सरळ पट्टी काढलेली आहे कमरपट्टीसाठी आणि गळ्यासाठी आपल्याला तिरक्या पट्ट्या लागतात स्ट्रेचेबल कपड्याची, म्हणजे गळ्याचा शेप व्यवस्थित यावा यासाठी. ठीक आहे, सो सगळ्यात आधी मग गळापट्टी लावून घेऊयात. तर काय करायचं, ही जी काही पट्टी आहे ना ती डबल फोल्ड करायची आहे आणि साधारणतः आपल्याला इथे 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायचं आहे. हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर हा लक्षात राहू द्या. त्याचबरोबर टीप मारताना मार्जिन कमी जास्त व्हायला नको, तर याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. कारण जर मार्जिन कमी जास्त झालं तर गळ्याचा आकार बिघडू शकतो आणि तसं आपल्याला इथे खरं तर होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे मग अगदी प्रॉपर परफेक्ट असं हळूहळू आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो आता ही बघा पट्टी लावून झाल्यावर इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग आता आतमध्ये फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे वरच्या साईडने द्यायची आहे दाबटीप. सो इथे दाबटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये. फिनिशिंग फिटिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, त्या खूप म्हणजे खूपच गरजेच्या आहेत. आणि फायनली बघा मग वरच्या गळ्याला दाबटीप देऊन झाल्या, गळ्याचा आकार सुद्धा छान परफेक्ट आलेला आहे आणि फिनिशिंग सुद्धा. ठीक आहे, आता यानंतर जर तुम्हाला कमरपट्टी लावायची असेल तर लगेच लावू शकतात, पण कमरपट्टीच्या आधी आपल्याला बॅक साईडला टक्स टाकावे लागतात आणि त्या बॅक साईडला टक्स टाकण्याच्या आधी जी काही आपली संपूर्ण डिझाईन असते तर ती रेडी झालेली असेल तर बेस्टच असतं. त्यामुळे मग आता आपण जी काही कमरपट्टी आहे तर ती नंतर लावूयात. खरं तर आपण कटिंग करून ती साईडला व्यवस्थित ठेवलेली आहे आणि जी काही आपल्याला डिझाईन बनवायची आहे तर ती आता आपण बनवायला इथे सुरुवात करूयात. तर बघा 1-1 इंचाच्या अगदी छोट्या छोट्या पट्ट्या आपण इथे कट करून घेतल्या आणि त्या ह्या पद्धतीने फोल्ड करत चपट्या पट्ट्या आपल्याला इथे डिझाईनसाठी रेडी करून घ्यायचे आहे. तर वरचा गळा आणि मधला शेपचा जो काही फॅब्रिक होतं आपलं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा, तर त्याच्याच ह्या पट्ट्या आपण इथे छोट्या छोट्या कट केल्या आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून जेवढ्या पट्ट्या आहे ना तर तेवढ्या आधी आपण इथे रेडी करून घेऊयात. आणि जर कमी पडल्यास तर मग आता आपण पुढचं बनवू शकतो. ठीक आहे, सो बघा मग इथे आता जेवढ्या होत्या तेवढ्या तर आधी करून घेऊयात, मी म्हटली आहे तुम्हाला. सो ते कडेचं कट करून प्रॉपर असं बनवून पण घ्यायचं आहे. आणि आता याच्याने आपल्याला अगदी छोटे छोटे पीसेस करायचे आहे, म्हणजे छोटे छोटे तुकडे करायचे आहे. भरपूर साऱ्या पट्ट्या आपल्याला हे लागणार आहे, तर त्या पुढे तुमच्या लक्षात येईलच की आपल्याला कशाला पाहिजे नाही, किती पाहिजे नाही ते. सो बघा मग बरोबर एक साईजच्याच कट करायच्या आहेत, कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे कसं ना आपली डिझाईन पण परफेक्ट येईल. आणि मग सेम साईजच्या उरलेल्या आता आपण संपूर्ण इथे ह्या पट्ट्या कट करून घेऊयात आणि लावायला पण सुरुवात करूयात. जर कमी पडली तर मग आपण इथे बनवून घेऊया. ठीक आहे, सो मग बघा अशा पद्धतीने ह्या पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या बॅक पार्टला लावायला स्टार्ट करूयात. सो बघा मग खालच्या साईडचा जो काही गोलाकार शेप आहे ना तिथे आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करत लावून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो लावताना आता कसं ना लावत लावतच आपण इथे टिपही मारणार आहोत. जर तुम्हाला आधीच मार्किंग करून घ्यायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकतात. त्याचबरोबर 2 पट्ट्यांमधला डिस्टन्सही आपल्याला सेमच ठेवायचा आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे ह्या पट्ट्यात जोडून घ्यायचे आहे. पुन्हा सांगते 2 पट्ट्यांमधला डिस्टन्स म्हणजेच अंतर सेम राहू द्या, नाहीतर मग सगळं ना डिझाईनचं लुकच बिघडतं आणि मग त्याला काहीच अर्थ राहत नाही. सो तसं होऊ देऊ नका. सो बघा मग मी अगदी व्यवस्थित सावकाश काळजीपूर्वक इथे ह्या पट्ट्या लावून घेते. त्याचबरोबर पट्टी वरच्या साईडने किती दिसली पाहिजे तर हे सुद्धा एकसारखं दिसलं तर अजूनच सुंदर असं डिझाईनला लुक येतं. सो मग त्या गोष्टीची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आता एक साईडचं लावून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने तसाच एकसारखा डिस्टन्स ठेवत ठेवत दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. लक्षात राहू द्या फक्त ना खालच्या 2 साईडचे जे कर्व आहे ना तिथेच आपल्याला लावायचं आहे, वरच्या साईडला लावण्याची गरज नाहीये, कारण की ह्या डिझाईनसाठी तरी
त्याची तशी गरज नाहीये. सो बघा मग फायनली प्रॉपर असं आपण इथे ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत आणि काही उरलेल्या आहेत. सो बघूयात आता, म्हणजे कमी तर पडलेल्या नाही आपल्याला. ठीक आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट असे लावून घेतले आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की एकसारख्या सुद्धा आपल्या जोडून झालेल्या आहेत. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. सो सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग करून घेतली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपण इथे टाकून घेऊयात. टक्सला नेहमी आपल्याला डबल टिपही द्यायची आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. कारण की परफेक्ट टक्स टाकणं सुद्धा खूप गरजेचं असतं. परफेक्ट टक्स असतील तरच मग लुक वगैरे फिटिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. नाहीतर मग काय होतं की फिनिशिंग अगदी विचित्र दिसते, पाठीमागून बऱ्याचदा गोळा झाल्यासारखं किंवा ब्लाऊजचा बॅकपार्ट वरती उचकल्यासारखं दिसतो. सो त्यामुळे परफेक्ट असे टक्स टाकणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता आपण ही कमरपट्टी लावून घेऊयात. तर साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला ही कमरपट्टी इथे लावून घ्यायची आहे. आता टीप मारून झाल्यानंतर काय करायचं, ही जी काही पट्टी आहे तर ही आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो इथे सुद्धा दाबटीप देताना आतल्या पट्टीचा म्हणजेच अस्तरचा कपड्यावरती दिसता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सो या छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी डिझाईन सहज बनवते. सो आता इथपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, इथे आपल्याला एक लेसही यूज करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे वापरू शकतात. बट इथे मी बघा गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे, कारण की काट याचा रेड आहे, त्यामुळे मग ही लेस अजून छान दिसेल. तर तुम्ही सुद्धा वेगळ्या डिझाईनची वेगळ्या पॅटर्नची लेस इथे वापरू शकतात. एवढंच नाही तर फक्त गोल्डनही यूज केली तरी सुद्धा चालणार आहे, कारण असंही गोल्डन कलर कशावरही इझिली मॅचच होत असतो, त्यामुळे मग काही प्रॉब्लेम नाहीये. आणि ते कोपऱ्यावर ना ही लेस अगदी प्रॉपर अशी फोल्डही करायची, कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार खूप छान येतो, फिनिशिंग वगैरे एकदम परफेक्ट दिसते, पण प्रॉपर परफेक्ट लेस न लागल्या गेल्यामुळे होतं काय की आपला गळ्याचा आकार बिघडतो. सो तसं इथे खरं तर होऊ देऊ नका. हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जिथे कर्व आहे, कानाकोपरा आहे, तिथे अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला लेस लावायची आहे. जसं मी सांगते तसं ते एकदम व्यवस्थित फोल्डही करायचं आहे, एकमेकावर ठेवून आपल्याला खरं तर ती लावावं लागतं. सो त्या पद्धतीने. ठीक आहे. आणि शेवटी सुद्धा फोल्ड करून घ्यायची आहे. तर ह्या गोष्टींना थोडा टाइम लागतो, सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक करायचे आहे. त्यानंतर मग लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा टीप देऊन घ्यायची. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप द्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगतही नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आणि फायनली इथे आपण ही लेस लावून घेतलेली आहे. आता यानंतर सेम हीच लेस आपण वरच्या गोल गळ्याला सुद्धा इथे लावून घेऊयात. जर तुम्हाला थोडी वेगळी लेस यूज करायची असेल तर करू शकतात, बट काही गरज नाही, सेमही केली तरी सुद्धा डिझाईन छानच दिसते. सो मग बघा ह्या पद्धतीने आता वरच्या गोल गळ्याला सुद्धा आपण लेस लावून घेतली, आणि इथे सुद्धा मी सांगते त्या पद्धतीने आपल्याला लेसला दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट प्रॉपर आपण लेस लावून घेतलेली आहे, म्हणजे वरचा गळा पण छान रेडी झालेला आहे आणि मधला शेप सुद्धा. ठीक आहे. यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे काय ना, हे जे काही आपण छोट्या छोट्या पट्ट्या लावलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला नॉट होऊन घ्यायची आहे. सो इथे आपण ना गोल्डन कलरची रेडीमेड नॉट यूज करणार आहोत. जर तुम्हाला कापडी बनवायची असेल तर बनवू शकतात, बट कसं आहे ना की गोल्डनही कशावरही सहज मॅच होते, त्यामुळे मग गोल्डन यूज करायला काहीही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आता ह्या दोन म्हणजे वेगवेगळ्या साईजच्या मी म्हणजे सेम साईजच्या 2 नॉट इथे कट करून घेतलेल्या आहे, म्हणजे मोजून घेतल्या. थोडंसं लुजिंगला पण खाली सोडायचं आहे, त्यामुळे आता आपल्या सेफ्टी पिनमध्ये मी ती नॉट ओवून घेतलेली आहे, कारण की सेफ्टी पिन वापरून ना आपण खूप पटपट परफेक्ट अशी नॉट त्या पट्ट्यांमध्ये ओवू शकतो. जसं तुम्ही जर का हाताने एक एक ओवायला गेलं तर खूपच टाइम लागेल. सो बघा मग एक साईडची लावली गेलेली आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण पटपट होऊन घेऊ. आणि व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुमच्या म्हणजे लक्षातही आलं असेल की किती सोपं जाते डायरेक्ट ओवणं, म्हणजे आपली सेफ्टी पण वापरून. ठीक आहे. त्यानंतर इथे ह्या पद्धतीने ती नॉट आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडना टीप देऊन आपल्याला ती कॉर्नरवर काय करायची आहे, लॉक करायची आहे खरं तर. ठीक आहे.
सो डबल टिप देऊनच लॉक करायची आहे ती, म्हणजे तिथून ती निघायला नको. आता एक साईडने झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तिथे डबल टिप देऊन अगदी प्रॉपर लॉक करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो फायनली त्या नॉट परफेक्ट अशा लावल्या गेल्या, ओनही झालेली आहे. त्यानंतर आता ह्या नॉटला आपल्याला सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत. जर तुम्हाला इथे रेडीमेड यूज करायचे असेल तर करू शकतात, सिंपल त्रिकोणही करू शकतात किंवा वेगळे डिझायनर सुद्धा करू शकतात. करताना खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लटकन डिझाईनचे व्हिडिओ मी याआधी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत. तर ते व्हिडिओज बघून तुम्ही इझिली लटकन बनवू शकतात किंवा मग मी म्हटल्याप्रमाणे असं सिंपल सुद्धा नक्कीच बनवू शकतात. तर खरं तर ते लटकन कसं बनवायचं हे तुमच्या कस्टमरवर डिपेंड आहे. कस्टमरला कसं हवं आहे, जास्त फॅन्सी डिझायनर हवं आहे की सिंपल हवं आहे. ठीक आहे. सो बघा मग सिंपलच आपण इथे परफेक्ट लटकन रेडी करून घेतलेले आहे. ठीक आहे. सो बघा मग इथे ना आपण ह्या पद्धतीने बांधून छोटंसं फुल तयार करणार आहोत, म्हणजे त्याचं लुक द परफेक्ट आहे बघा. ठीक आहे. यानंतर काय करायचं, आता आपला जो काही मोठासा काठ होता, कारण कसं ना ब्लाऊजला काठ होता, एक साईडने छोटा एक साईडने मोठा, तर मोठा काठ आपण बाहीसाठी घेतला आणि छोटा काठ बघा कमरेच्या साईडला घेतला आणि मोठ्या काठामधला थोडासा पीस आपण इथे घेतलेला आहे. आपल्याला ना आता अगदी छोटासा बो इथे रेडी करून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी बघा काठ उलटा करून मी इथे सिंपल एक टीप मारून घेतलेली आहे आणि मध्ये ना थोडासा गॅप ठेवलेला आहे सरळ करण्यासाठी. त्यानंतर मग ह्या पद्धतीने दोन्ही साईडने टीप मारून घ्यायची आहे. खरं तर बो बनवण्याची ही अगदी सोपी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे परफेक्ट पद्धत आहे. तुम्ही दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने केलं तरी सुद्धा एवढी परफेक्ट बो रेडी होत नाही, पुढे तुमच्या ते लक्षात येईलच. आणि बघा जिथे ना किंचितसं आपण ठेवलं होतं ओपन, तिथून आपल्याला आता हे ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे बघा. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एखादी कुठली पण शार्प वस्तू वापरायची आहे. इथे मी स्क्रूड्रायव्हर घेतला आणि हे जे काही 4 कोपरे आहे ना, तर ते अलगद अलगद प्रेस करत अगदी परफेक्ट असे सेट करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो बघा मग फायनली हे रेडी झालं. त्यानंतर ते आता ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटर पॉईंटची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आता डायरेक्ट मशीनवरच टिप मारून घेऊयात. इथे तुम्ही सुई धाग्याने सुद्धा पॅक करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो पण बघा फायनली किती छान छोटंसं एकदम मस्त असं आपलं हे बो तयार झालेलं आहे. त्यासाठी काय ना आता आपल्याला नॉट लागणार आहे, तर मी इथे रेडीमेडच घेतलेली आहे बघा. ठीक आहे. तर त्यामध्ये ते अटकून घ्यायचं आहे आपल्याला आणि ना एक छोटीशी गाठ टाकून घ्यायची आहे बघा. खरं तर नाही इथे तुम्ही टीप मारूनही पॅक करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही, किंवा मग गाठ टाकून दिली तरी सुद्धा ते पॅकच राहणार आहे. 2 लेअरमध्ये आता आपण इथे हे नॉट तशीच ठेवणार आहोत. तर तुम्हाला वाटत असेल तर सिंगलमध्ये पण तुम्ही ठेवू शकतात आणि या पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडने डबल टिप देऊन आता आपल्याला ते लॉक करून घ्यायचं आहे. सो बघा मग मी इथे आणि बरोबर सेंटरला लावायचा. थोडं सुद्धा कमी जास्त झालं ना तर संपूर्ण लुकच आपल्या डिझाईनचं बिघडेल. सो तसं होऊ देऊ नका, अगदी व्यवस्थित ताट पकडायचं आहे ते आणि मग इथे आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, म्हणजे जसं आपण लॉक करत असतो ना सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. सो बघा मग फायनली इथे परफेक्ट असं लावून आपण घेतलेलं आहे. एक्स्ट्राचं नॉटही कट केलेलं आणि मग ह्या बोला जर तुम्हाला वाटलं तर मध्ये एखादं छोटंसं बटन, एखादा स्टोन, मनी काहीही लावू शकतात. बट आता सध्या तरी मी काही लावलेलं नाहीये, कारण मला तशी गरज त्याची वाटत नाहीये, पण तुमच्या आवडीवर ते डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर बोटनेकमध्ये खूप छान ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाउज डिझाईन आज आपण इथे रेडी केलेली आहे आणि ह्या छोट्याशा छानशा बोमुळे सुद्धा आपल्या ह्या डिझाईनला मस्त लुक आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही बो आहे तर याची पद्धत खूप सोपी आहे. त्याबरोबर खालच्या पट्ट्या हे सिंपल असे लटकन खूप छान डिझाईन झालेली आहे. आणि खरं तर ही डिझाईन अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊज वेअर करू ना तर तो मध्यभागी जो बो दिसेल ना, त्यामुळे ब्लाऊज डिझाईनला खरं तर खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो बोटनेक मध्ये कुठली डिझाईन बनवावी हे सुचत नाही आणि सध्या ना बोटनेक ब्लाऊजचं खूप ट्रेंडही चालू आहे आणि त्याच डिझाईन बघून सुद्धा कंटाळा येतो. तर बोटनेक मध्ये वेगळी युनिक जर डिझाईन बनवायची असेल तर ही डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो मग तुम्ही आपल्या अशी डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही नवीनच
बोटनेक मधली डिझाईन नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला स्टिचिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करा. असंही संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना फिनिशिंगच्या फिटिंगसाठीच्या खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहे. सो त्या जर फॉलो करून तुम्ही हा बॅक पार्ट स्टिच केला तर नक्कीच तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि परफेक्ट अशी डिझाईन सुद्धा तुमची नक्कीच तयार होईल. ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्ही या पद्धतीने ही डिझाईन बनवून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.